नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे सँडविच। चला तर मग काय काय लागतं साहित्य हे बघून घेऊ आपण। हे पहा, बटाटे उकडून मॅश करून घेतलेला आहे मी। हे ब्रेड, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे अद्रक लसूण वाटून घेतलेला आहे। आणि हे पहा, केचप आणि तेल। आता आपणाला ही आधी भाजी करून घ्यायचं आहे सँडविचमध्ये घालण्यासाठी। चला, पॅन ठेवलं मी इथं गरम करायला। आता याच्यात आपण तेल टाकून घेऊया। चला, तेल गरम झालेलं आहे आपला। आता याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया। परत जिरे, आता कांदा, हिरवी मिरची, कांदा लालसर झालेला आहे आपला। आता हे अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया। चला, कांदा लसण आपलं लालसर झालेला आहे। आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। याच्यात आपण हळद टाकून घेऊया। आता हळद, नंतर मीठ, तर आता आपली फोडणी तळलेली आहे व्यवस्थित। आता याच्यात आपण हे बटाटे टाकून घेऊया। आता ही भाजी गरम झालेली आहे आपली। आता याच्यावर कच्ची कोथिंबीर टाकून थोडंसं हलवून घेऊया। चला, ही भाजी आता तयार झालेली आहे आपली सँडविच मध्ये घालण्यासाठी। तर सँडविच कसं करायचं ते बघूया। चला, हे सँडविच तयार करून घेऊ। हे घेतले सँडविचचे ब्रेड मी। आता याला आपण पहिले लावूया केचप। लहान मुलांना सँडविच खूप आवडतं, त्याच्यामुळे हे घरच्या घरी असं बनवून द्यायचं आपण। असं केचप लावायचं पूर्ण, मग नंतर याच्यावरती भाजी लावून घेऊया। असं भरपूर भाजी लावायची, छान लागतं। आता याच्यावरती आपण टाकूया कांदा थोडासा, परत टोमॅटो बारीक चिरून टाकायचं, आणि याच्यावरती परत कोथिंबीर, आणि याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवू। असं थोडंसं दाबून घ्यायचं की व्यवस्थित बसेल। हा, चला तर तव्यावर आता भाजून घेऊया आपण हे सँडविच। चला, तवा गरम झालेला आहे आपला। आता याच्यावरती तेल टाकून घेऊया। असं तेल किंवा बटर ही टाकलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार। आणि हा बनवलेला सँडविच ठेवूया असं। दोन्ही साईडनं भाजून घेऊया छान। हे बघा, दुसरी बाजू पलटून घेतलेला आहे। हे सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचं, म्हणजे छान कडक होतील हे पाव। हे बघा, आता छान आपलं झालंय भाजून हे ब्रेड। हे बघा, दोन्ही साईडनं किती कलर सुंदर आलेला आहे। चला, मग आता हे ताटात काढून घेऊया। आणि हे आता आपल्या आवडीनुसार चिरून घेऊया। असं पण चिरू शकता, असं पण मुलांना असं दिलं ना खूप छान दिसेल। हे पहा, किती सुंदर दिसते आपलं हे सँडविच। पहा, चला मग आणखीन 2-3 करून घेते मी। चला तर फ्रेंड्स, आपलं सँडविच तयार आहे खाण्यासाठी। हे पहा, किती सुंदर दिसते। हे भाज्या, बटाटा सर्व
आता हे बघू आपण टेस्ट करून कसं झालं आहे. वैदू टेस्ट बघा. यम्मी. चला तर फ्रेंड्स, असं सँडविच तुम्ही करून पहा. खरं तर लहान मुलांना पण द्यायला खूप छान. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे. आणि सबस्क्राईब पण करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं सँडविच.